डॉक्टर संपदाच्या आत्महत्येविषयी चाकणकरांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा. त्या सर्वांची मी चर्चा केली. जवळपास 1 तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. यामध्ये आयसी कमिटीकडे खरं तर मी 5-6 दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते. सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या. संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही आयसी कमिट्या आहेत का चेक करतो. शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामधल्या आयसी कमिट्या ह्या फक्त असून चालणार नाहीत, तर त्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत. राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि 2013च्या पॉश ऍक्ट मध्ये सुधारणा करत 4 वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि 22 ऑगस्ट 2025ला सुधारित असा GR शासनाने प्रसिद्ध केला. त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करल. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आयसी कमिटीवर दिलेला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पॉश ऍक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिले. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 31% महिला या आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय. आणि हा नुकताच आलेला GR हा आयसी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली 5-6 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले. या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आयसी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का. तर आयसी कमिटी कार्यरत आहे, पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आयसी कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती. 1 मिनिट. तर या आयसी कमिटीकडे तक्रार नव्हती. त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात, डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात, याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती. 23/8/2025ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती, आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत, पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती. आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट, काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या. चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता. आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता. यामध्ये 3 वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती. यामध्ये पोलिसांनी CDR काढलेले आहेत. या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल. जानेवारी ते मार्च महिन्यापासून बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे, त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन. दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं, पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधले घरला मेसेज केलेले आहे. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकर ते की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे.
खरं तर आता ह्या सीडीआरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत. यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल पोलिसांना, आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पीएम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा. आज किंवा उद्यापर्यंत पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील. पण प्रायमरी पीएम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. सीडीआर मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. आता 5 दिवसाची पीसी आहेत, या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास या आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची. कारण की याच्यामध्ये पीएम रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे, सीडीआर ह्या तिघांचेच काढलेले आहेत. अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्वाचं आहे. ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळतंय, पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं. तुम्ही आता चौकशी केली, नेमकं पहिली तक्रार कोणाची? मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जून मधली आहे आणि जुलै मधली ही पोलिसांची तक्रार. 4 महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी माहिती मागितली होती, मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. 4 महिन्यापूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले. एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती, त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने जे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती. दोन्ही जो आरोपी आहे तो फलटण पोलीस दलातलाच आहे आणि याचा तपास देखील फलटण पोलीसच करतायत. निष्पक्षपातीपणाने हा तपास होईल असं वाटतं का? वेगळ्या काही यंत्रणांकडून याचा तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार? शेवटी जरी त्यांनी पोलीस म्हणून काम केलं असलं तरी ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करतात. सुरुवातीपासून आपण पाहताय 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. याच्यामध्ये सीडीआर असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल, या अनुषंगाने ही कारवाई होईल. गुन्हे सुद्धा नोंद झालेले आहे. त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल. याच्यामध्ये स्वतः एसपी असेल, DYSP असतील, सायबर असेल, हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात. आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे. आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतोय. त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्याच पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत. याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही? पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळते.